स्वागत आहे तुमचं यश आराध्य युट्यूब चॅनलमध्ये. सध्या तुम्ही सगळीकडे ऐकलं असणार आहे की स्पॉट राऊंड, इन्स्टिट्यूशनल राऊंड्स मधून आपल्याला ऍडमिशन घेता येतं आणि खूप कमी पर्सेंटाईलवर सुद्धा आपल्याला ऍडमिशन मिळतं. हे सगळ्यांच्या मनात कन्फ्युजन आहे की स्पॉट राऊंड नेमकं काय असतो, इन्स्टिट्यूशनल राऊंड नेमकं काय असतो, याची रियालिटी काय आहे, कोणाला ऍडमिशन मिळतं, हे प्रत्येकाच्या मनामध्ये असणारे प्रश्न आहेत. आणि हा व्हिडिओ जी मुलं पॅरेंट्स एंड पर्यंत बघतील, मी गॅरंटीने सांगेन की स्पॉट राऊंड्स रिलेटेड तुमचे सगळे प्रश्न मनातून सॉल्व्ह होणार आहेत आणि तुम्हाला बरीचशी रियालिटी चेक सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की जे पालक चॅनलवर नवीन आहेत किंवा ज्यांनी आजपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण जसं मी सांगितलं, स्पॉट राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स, कॅप राऊंड, फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग, प्रायोरिटी फिलिंग, असे जे काही गोष्टी आपल्याला इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन रिलेटेड लागतात, त्या सर्वच्या सर्व अपडेट्स तुम्हाला चॅनलवर रोजच्या व्हिडिओमधून मिळत राहणार आहेत. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. तुम्ही काल कित्येक जणांची थोडीशी माफी मागावी लागते, कारण काल 1000 पेक्षा जास्त कॉल आपल्याला या नंबरवर आले होते आणि आम्ही त्याच्यातले 300-400 फोन उचलू शकलो, पण एवढे कॉल आम्ही उचलू शकलो नाही. त्यामुळे काल जर तुमचा फोन आमच्याकडून मिस झाला असेल, तुम्ही कॉल केला असेल, तर नक्की तुम्ही या नंबरवर कॉल करून तुमचे डाऊट्स तुम्ही विचारू शकताय. पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं, तुम्ही एनरोल सुद्धा करू शकताय. मे बी येणाऱ्या 2 दिवसामध्ये किंवा 3 दिवसामध्ये आपल्याला आपले ऍडमिशन्स लवकरात लवकर क्लोज करावे लागणार आहेत, कारण एन्क्वायरी खूप येते. ठीक आहे, कित्येक मुलं कॉन्टॅक्ट केलेले आहेत, त्यांनी कॉल करून ऍडमिशन कन्फर्म करायला सांगितलंय, पण त्यांनी अजून ऍपमध्ये एनरोल केलेलं नाहीये. त्याच्यामुळे लवकरच दरवर्षीप्रमाणे आपले ऍडमिशन आपल्याला लवकरात लवकर क्लोज करावे लागतील, कारण शेवटी जेवढे एनरोल झालेत त्यांच्यापर्यंत मला पोहोचायचंय, त्यांना पर्सनलाइज लिस्ट वगैरे मिळवून द्यायचे. ठीक आहे, सो ज्यांना एनरोल करायचं राहिलंय त्यांनी एनरोल करून घ्यायचंय. आता स्पॉट राऊंड, इन्स्टिट्यूशनल राऊंड, ऍक्च्युअली राऊंड कधी होतात बाळांनो? हे थर्ड राऊंड नंतर होतात. पहिले तुमचे रजिस्ट्रेशन होतील, रँक येतील, कॅप राऊंड 1 होईल, कॅप राऊंड 2 होईल आणि त्याच्यानंतर कॅप राऊंड 3 होईल आणि लास्टली हे शेवटच्या 10 दिवसामध्ये स्पॉट राऊंड, इन्स्टिट्यूशनल राऊंड होत असतात. ठीक आहे, मग थोडंसं बेसिक्स मध्ये जाऊया. काय असतं स्पॉट राऊंड, काय असतो इन्स्टिट्यूशनल राऊंड, कोणाला ऍडमिशन मिळतं, थोडंसं बेसिक्स मध्ये जाऊया. व्हिडिओ लेंदी असेल, पण नक्की सांगतो की तुम्हाला याच्यानंतर कोणता व्हिडिओ बघायची गरज पडणार नाहीये. बघा, स्पॉट राऊंड म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. सीओईपी मध्ये ज्यांना ऍडमिशन मिळतं त्यांना किती पर्सेंटाईल असतात? 99.5, 99.6, 99.7. करेक्ट. आता कॅप राऊंड मध्ये तर कोणाला सीओपीची जागा वॅकंट राहत नाही, मग ऍडमिशन ज्यांना मिळालेलं असतं ते कोण असतात? 99.9, 99, 100% मुलं तिथे असतात. सगळेजण ऍडमिशन कन्फर्म करतात का रे? नाही, कारण त्यांना सीईटी मध्ये 99.9 आहेत. याचाच अर्थ त्यांना जेडब्ल्यू मध्ये सुद्धा तेवढेच कुठेतरी चांगले पर्सेंटाईल असतात, त्याच्यामुळे त्यांना IITs NITs मिळतात, पण त्याचा फॉर्म फिलिंग करायची म्हणून फॉर्म भरतात. करेक्ट. त्याच्यामुळे काय होतं माहिती का, सीओईपीच्या सेकंड राऊंडला 30-30, 40-40 जागा वॅकंट दाखवायला लागतं. मग तुम्हाला काही काउन्सिलर दाखवतील की बघा सेकंड राऊंड 40 जागा उरल्या होत्या, ते दरवर्षी उरतात, त्याच्यात काही नवीन नाही. युट्यूबवर व्हिडिओ 40 जागा आहे ते अशातलं काही भाग नाहीये. त्याचं कारण बेसिक काय आहे, आणि त्यानंतर ज्या 40 जागा भरल्या जातात ते काय 2-4% मुलांना दिल्या जात नाहीत, त्या सुद्धा पुन्हा 99, 98 अशाच पर्सेंटाईलच्या मुलांना दिलं जातं. फक्त काय तुमच्यामध्ये कन्फ्युजन क्रिएट करण्यासाठी दाखवलं जातं की एवढ्या सीट्स वॅकंट आहेत आणि बघा याच्यात तुमचं ऍडमिशन होऊ शकतं. ते थोडेफार तुम्हाला फेक होप्स दिल्या जातात. ठीक आहे, त्याचं कारण बेसिक काय आहे, ऑटो फ्रीज होत असतं पहिलं ऑप्शन. ऑफकोर्स टॉपर मुलगा सीओपी CS पहिलं टाकणार आणि त्याच्यामुळे काय होतं, जागा सगळ्या वॅकंट राहतात सेकंड राऊंड मध्ये मुलं रिपोर्ट करत नाहीत. मग सेकंड राऊंड त्या थर्ड राऊंड पर्यंत जागा जातात. मग काय होतं, तिथे जागा वॅकंट राहिल्यामुळे PICTची मुलं सीओपी मध्ये जातात. करेक्ट. मग PICTला काही जागा वॅकंट राहतात, असंही होत राहतं. करेक्ट. त्यामुळे काय होतं, एक थोडीशी वॅकन्सी सगळ्या कॉलेजेसमध्ये राहते. ओके, मग ही जी राहिलेली वॅकन्सी आहे थर्ड राऊंड नंतर, हे कॉलेजेस फिल कसे करणार? करेक्ट. म्हणून इथे नवीन कन्सेप्ट काय चालू झाली, स्पॉट राऊंड. मग काय होतं, टॉप इन्स्टिट्यूट्स मध्ये काय होतं, आता काय होतं, सीओईपीचा स्पॉट राऊंड चालू आहे. ठीक आहे, तर PICTच्या मुलाला त्या 30 जागा उरल्यामुळे सीओईपी मिळतं. मग PICT मध्ये नवीन 30 जागा वॅकंट राहतात. ठीक आहे, मग हे जे असतं ना, हे अपग्रेडेशन स्पॉट राऊंड्स मध्ये सुद्धा चालू असतं. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी काही ना काही प्रत्येक मोमेंटला काही ना काही वॅकन्सी राऊंडमुळे क्रिएशन होत असतं वॅकन्सीचं. जसं सीओईपीचं राऊंड चालू आहे, PICT मध्ये वॅकन्सी क्रिएट होते. VJTIचा राऊंड चालू झाला, PICT मध्ये वॅकन्सी क्रिएट होते. PICTचा राऊंड संपला की VITची वॅकन्सी चालू होते, कारण मुलं अपग्रेड करतात स्वतःला, ते इकडची सीट कॅन्सल करतात, तिकडे जातात आणि मग काय होतं, हे वॅकन्सी क्रिएट होत जाते आणि मग इथे आपल्याला थोडासा अपॉर्च्युनिटी असते, थोडासा
चान्स असतो. मग कसं होतं, किती पर्सेंटाईलवर होतं यावर डिस्कस करण्याच्या आधी थोडेसे स्पॉट राऊंड बद्दलचे इम्पॉर्टंट FAQ आपण लक्षात घेऊया. दादा माझं ऍडमिशन एका कॉलेजमध्ये 3rd राऊंडला झालेलं आहे, मग मला पुढे जाऊन स्पॉट राऊंडमध्ये जेव्हा मी ऍडमिशन घेणार, समजा मला VIT मिळालेलं आहे, मला आता PICT मध्ये स्पॉट राऊंड थ्रू ऍडमिशन मिळते, तर मग मला काय करावं लागतं? इकडचे पैसे मिळतात का? इकडचे सगळे पैसे तुम्हाला मिळतात, इकडचे डॉक्युमेंट सगळे तुम्हाला मिळतात, ते सगळे घेऊन तुम्हाला एका दिवसाच्या PICT मध्ये द्यायचे असतात. दुसरा डाऊट, दादा फीस मला किती भरावी लागते? पूर्ण फीस तुम्हाला जनरल कॅटेगरीची भरावी लागते. मग तुमची कोणतीही कॅटेगरी असेल तर स्पॉट राऊंड थ्रू ऍडमिशन झालं की समजायचं आपल्याला फुल फीस भरायची. तुमची SC असू दे, ST असू दे, VJ NT जे काय असेल, ठीक आहे, ते मात्र तुम्हाला करावं लागणार आहे. ठीक आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दादा डॉक्युमेंट्स वगैरे देतात का? सगळं तुम्हाला कॉलेज देतं, लिगली बाइंडेड असतात. नाही दिले तर तुम्ही मला सांगा, आपण त्यांच्याकडून काढून घेऊ. असं होत नाही, पण आपण जर असं कोणत्या कॉलेजने तुम्हाला त्रास दिला, मला फक्त सांगा, एका कॉलवर ते डॉक्युमेंट्स त्यांना वापस द्यावेच लागतात. त्याची चिंता तुम्हाला करायची गरज नाहीये. आता त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे दादा हे कधी होतात? लक्षात घ्या, 3 कॅप राऊंड पहिले होणार, मग त्याच्यामध्ये वॅकन्सी काही ना काही क्रिएट होणार आणि मग हे राऊंड तुमच्यासाठी होत असतात. आता मला एक गोष्ट सांगा, COEP मध्ये समजा 40 जागा व्हॅकंट राहिल्या, ओके, एक्झाम्पल पकडतो मी, CS च्या 40 जागा व्हॅकंट राहिल्या, तर PICT ची मुलं ट्राय करणार का नाही रे COEP मध्ये जाण्यासाठी? ओपनची मुलं कित्येक असतात जे ऑलरेडी ओपनची फीस भरत असतात, कित्येक कॅटेगरीची मुलं असतात ज्यांना चांगले पर्सेंटेज असतात, PICT मिळालेलं असतं आणि तेही प्रयत्न करतात, ठीक आहे ओपनची फीस भरून COEP घेऊ. मग मला सांगा, असा किती पर्सेंटेजने कट ऑफ उतरणार आहे? ज्या कॉलेजचा कट ऑफ 99.5 आहे, असं होणार आहे का? नाही की चला 87च्या मुलाला मिळून गेलं, असं होत नसतं. लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे जे आहे फेक एक डिलेमा क्रिएट केला जातो की स्पॉट राऊंड कोणालाही ऍडमिशन मिळतं, नाही. सो लक्षात घ्या, ग्रेड A कॉलेजेस म्हणजे COEP, VJTI इथे कट ऑफ कमी होतो. कमी होतो का? नक्की होतो. ओपनची फीस भरत असतो, बरेचसे कॅटेगरीची मुलं जात नाहीत, होतो थोडाफार कट ऑफ कमी होतो. पण हे जे सांगितलं जातं की नाही तुम्हाला 10% आपण COEP मिळवून देऊ, नाही. आणि एखाद्याच कमी जरी झाला असला तर कॅटेगरी एखादं तुम्हाला ऐकायला, माझ्याच काउन्सिलिंगचं एक्झाम्पल आहे. गेल्या वर्षी माझे कित्येक मुलं स्पॉट राऊंडला लागतात, दरवर्षी लागतात, कारण आम्ही सांगतो की या ठिकाणी तुम्हाला जायचंय, इथे जाऊन तुम्हाला उभं राहायचंय. BIIT CSE मिळालं होतं 9%. कसं काय मिळालं? कॅटेगरी होती त्याच्या कॅटेगरीची जागा उरून राहिली तिथे लास्ट पर्यंत आणि तो तिथे जाऊन थांबला आणि त्याला ती जागा अलॉट झाली. ठीक आहे, BIIT मध्ये त्याला CSE मिळालं, माझ्याकडे त्याचे सगळे डिटेल्स वगैरे आहेत. पण मी यावेळेस गॅरंटी देऊ शकतो का की नाही तुम्हाला 10% असू द्या, 15% असू द्या, मी मिळवून देणार आहे तुम्हाला? असं जर कोणी तुम्हाला म्हणत असेल तर तो तुमच्यासोबत स्कॅम करतोय किंवा ते तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतायत. समजून काय घेण्याची गोष्ट आहे बाळांनो, की असं काही नाहीये की याच्या स्पॉट राऊंड मध्ये तुम्हाला जे चांगले काउन्सिलर्स असतील, जे सगळे चांगले लोक असतील, ते हेच सांगतील की स्पॉट राऊंड हा एक लकचा पार्ट आहे. आज आपण ना सांगू शकतो का बाळांनो की कॅप राऊंड्स मध्ये किंवा म्हणता येईल का आपल्याला आज सांगता येईल का की किती जागा वॅकंट राहणार आहेत? COEPच्या थोड्या मी प्रेडिक्ट केल्या, 30-40 जागा नक्की वॅकंट राहतील सेकंड राऊंड पर्यंत, लिहून घ्या. ठीक आहे, पण आपण असं सांगू शकतो की या कॉलेजच्या एवढ्याच जागा राहणार. त्या दिवशी त्या ऍक्च्युअली स्पॉट राऊंड ऑफलाईन होत असतं, तसं ऑनलाईन फॉर्म फिलिंग वगैरे नसते, फॉर्म भरावा लागतो. पण आमचा COEPचा स्पॉट राऊंड आहे, कधी कधी काय होतं COEP VJTIचा एकाच दिवशी स्पॉट राऊंड होतो, तर तुम्हाला दोन्हीकडे जाणं शक्य होत नाही. मग ऑफलाईन मध्ये किती मुलं येतील? तुमच्या कॅटेगरीची मुलं किती येतील? समजा SC कॅटेगरीच्या 2 जागा आहेत आणि 5 मुलं आली तर तुम्हाला मिळून जाईल. पण SC कॅटेगरीच्या 2 जागा आहेत आणि एकच मुलगा आला, मग त्याचं 0% असेल तरी त्याला मिळू शकतं. सांगण्याचा उद्देश काय आहे, स्पॉट राऊंड हा लकचा पार्ट असतो. काही मुलं काय करतायत, काहीतरी कुठेतरी व्हिडिओ बघतायत, काहीतरी कोणतरी त्यांना सांगताय, कोणीतरी कोणाचा तरी एक्सपिरियन्स सांगताय आणि सांगतं की स्पॉट राऊंड थ्रू तुला मिळणार, तू काळजीच करू नको, स्पॉट राऊंड थ्रू तुला किती कमी पर्सेंटेज असू दे मिळतं, अशातला भाग नाहीये. मग दादा रियालिटी काय आहे? ओके, समजून घ्या. स्पॉट राऊंड मध्ये ऍडमिशन मिळतात का? मिळतात. कमी पर्सेंटाईल मध्ये मिळतात का? मिळतात. पण एकदम तुम्ही असं त्या स्पॉट राऊंडच्या भरोशावर बसायचं नाहीये. कॅप राऊंड मध्ये एखादी अलॉटमेंट घ्यायची आहे, ठीक आहे, जरी तुम्ही ठरवलंय मी आता स्पॉट राऊंड इन्स्टिट्यूशनल्स मध्ये जिथे जिथे कुठे पुण्यामध्ये स्पॉट इन्स्टिट्यूशनल होईल मी तिथे जाणार आहे, ओके, मान्य, मला इथंपर्यंत कळलं. पण काउन्सिलिंग, कॅप राऊंड इम्पॉर्टंट आहेत, आपल्याला हे करायचंय. मी युट्यूबवर टाकत राहीन की आज इथे स्पॉट राऊंड चालू झालाय, इथे जा तिथे जा, मी तुम्हाला इन्फो देईन. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला हे सगळं भेटेल. पण त्याच्या नादात कॅप राऊंड्स आपले वेस्ट करायचेत का? नाही, कारण हे सगळं लकचा पार्ट आहे. ठीक आहे, हे तुम्ही आज नाही सांगू शकत की तुम्हाला मिळेलच नाही मिळेलच. पर्सेंटाईल पेक्षा नक्की थोडासा कट ऑफ कमी होतो. मग ज्यांना कमी पर्सेंटाईल आहेत त्यांनी काय विचार केला पाहिजे? लक्षात घ्या, CSITचे कट ऑफ किती प्रयत्न करा, वरच असतात, चांगलेच असतात, पण थोडं मेकॅनिकल आहे. ठीक आहे, स्पॉटमध्ये मेकॅनिकलच्या जागा जास्त भरल्या जात नाहीत. मग तुम्हाला कमी पर्सेंटाईल आहेत, तुम्हाला VIT VIIT सारख्या कॉलेजेसमध्ये मेकॅनिकल मिळू शकतं, इन्स्ट्रुमेंटेशन मिळू शकतं. म्हणजे काय, किंवा VJTI मध्ये तुम्ही प्रोडक्शन घेऊ शकता कमी पर्सेंटाईल मध्ये. करेक्ट, मी या माझ्या काउन्सिलिंगची स्ट्रॅटेजीज तुम्हाला सांगतोय. बघा, माझं असं काही नाहीये की काउन्सिलिंगचे मुलं आहेत तर मी त्यांनाच हे सांगणार
तुम्ही युट्यूबवर आहेत तसंच अशातला काही भाग नाहीये. बघ सगळे माझ्यासाठी सारखेच आहेत, तर मग असं काही विचार करू नका. मेन गोष्ट काय असते की द्यायचं आहे आपल्याला सगळ्यांना स्पॉट्स इन्स्टिट्यूशनलसाठी प्रयत्न द्यायचा आहे, पण कॅप राऊंड्सवर सुद्धा तेवढंच लक्ष द्यायचं आहे. कॅप राऊंड झाल्यानंतर जिथे जिथे स्पॉट राऊंड असेल, जर तुमच्या नशिबात असेल तर ते तुम्हाला मिळणार आहे. स्पॉट राऊंडचे अपडेट्स मी देईन, सो तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आता एक छोटासा पार्ट लक्षात घ्या, इन्स्टिट्यूशनल राऊंड्स काय असतो. मी 2 कॉलेजचे एक्झाम्पल देतो. एक देतो DY पाटील ओके पुण्याचा, आणि दुसरं सांगतो PICT. आता PICT काय करतं माहिती का, त्यांच्या ज्या व्हॅकंट सीट आहेत त्या स्पॉट राऊंडने भरतं. लक्षात घ्या, प्रत्येक कॉलेजकडे 20% ज्या जागा असतात त्या मॅनेजमेंट कोटासाठी असतात. ठीक आहे, मग त्या कॉलेजच्या मनावर असतं की ते कोणालाही देऊ शकतं. ठीक आहे, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये अशा काही जागा नसतात, पण प्रत्येक प्रायव्हेट कॉलेजमध्ये ते PICT, VIT, सरदार पटेल या सगळ्या कॉलेजेसमध्ये 20% जागा या कॉलेजच्या हातात असतात. तर मध्ये ते 1% मुलाला देऊ शकतात, कोणालाही ते देऊ शकतात, त्यांची मर्जी. मग काय होतं, आता PICT सारखं कॉलेज आहे, तिथे कित्येक लोक वशिले लावतात, कित्येक लोकांची तिथे कॉम्पिटिशन होते, लोक 20-25 लाख देतात, एजंट येतात, स्कॅम्स होतात. म्हणून काय केलं माहिती का, त्यांनी ठरवलं की नाही, आम्ही हे जे आहेत हे पण आम्ही मेरिट बेसिसवरच भरणार. मग काय झालं, ज्या कॉलेजच्या कित्येक कॉलेज आहेत जसं की PICT, तिथे मॅनेजमेंट कोटा आहे का, आहे, पण त्या सीट्स कशाच्या बेसिसवर भरल्या जातात, मेरिट बेसिसवर भरल्या जातात. त्यांचा स्वतःचा एक इन्स्टिट्यूशनल राऊंड होतो. मग त्या इन्स्टिट्यूशनल राऊंडला म्हणून त्याला म्हणलं गेलं, इन्स्टिट्यूशनल सीट्स असल्यामुळे त्याला म्हणलं गेलं इन्स्टिट्यूशनल राऊंड. मॅनेजमेंट कोटाचा अर्थच असतो इन्स्टिट्यूशनल सीट्स. ठीक आहे, इन्स्टिट्यूशनल सीट्सलाच मग आपण काय म्हणलं, मॅनेजमेंट सीट्स, म्हणजे इन्स्टिट्यूशनल सीट्सलाच आपण नाव दिलं इन्स्टिट्यूशनल राऊंड्स. आता DY पाटील सारखं कॉलेज आहे, ठीक आहे, यांच्याकडे वॅकन्सी आहे का, आहे, म्हणून हे कधी कधी काय करतात, स्पॉट राऊंड कंडक्ट करतात. पण यांच्याकडे इन्स्टिट्यूशनल राऊंड्स होतात का, नाही, कारण यांच्याकडे डोनेशन देऊन तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागतं. ठीक आहे, सो आय होप आता स्पॉट राऊंड इन्स्टिट्यूट ओव्हरऑल हे सगळं सारखंच आहे, बट लक्षात आलं का कोणत्या कॉलेजमध्ये इन्स्टिट्यूशन होतं, कोणत्या कॉलेजमध्ये स्पॉट होतं, फरक काय आहे. आणि महत्वाचं म्हणजे बघा, होऊ शकतं, मी सांगेन तुम्हाला, ठीक आहे, मी काल पण काउन्सिलिंगमध्ये सांगितलं, ज्या दिवशी मी सांगेन त्या दिवशी तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन बसायचं आहे. तिथे मी सांगितलं याचा फॉर्म भरायचा, ठीक आहे, पण या होप्सवर बसायचं नाही की तिथे मिळणारच आहे. कारण माझ्याकडे एक्झाम्पल आहे की 92% मुलांना किंवा 90% मुलांना सुद्धा मिळालेलं नाहीये, आणि हे पण एक्झाम्पल आहे की त्याला मिळालंय. ठीक आहे, ते डिपेंड करतं की तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये आहात, तिथे किती त्या ह्याच्या जागा आहेत, आणि मग तुम्ही तुमच्या पुढे किती मुलं आहेत, त्याच्यावर या सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. सो दिस इज पार्ट ऑफ लक. ओके, एखाद्याचं नशीब चांगलं असेल तर त्याला खूप चांगलं कॉलेज मिळू शकतं, आणि एखाद्याचं नशीब खराब असेल, तुम्ही त्या कॉलेजमध्ये गेला तर 3 जागा आहेत आणि 10 मुलं आली तर तुम्हाला मिळणार पण नाही. ठीक आहे, सो खूप साऱ्या गोष्टी असतात याच्यावर. जेव्हा वेळ येईल 3 कॅप राऊंड होतील याच्यावर मी पुन्हा एक वेगळा व्हिडिओ बनवेल. पण आजसाठी सगळ्यांनी आता आपल्या आपल्या कट ऑफ प्रमाणे मला कोणतं कॉलेज मिळतं याचा विचार करा. 3rd राऊंड नंतर आपण नक्की स्पॉट आणि इन्स्टिट्यूशनल काय असतात, कोणी कुठे जायचं, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. स्पॉट राऊंड बद्दल क्लिअर झालात आता कन्फ्युजन तुमच्या मनामध्ये ठेवायचं नाहीये. मी होप्स नाही तुमच्या हे करत आहे, बट आपण प्रयत्न करूया, मी सांगेन. पण आत्ताच्या घडी लक्षात घ्या, म्हणजे नाही का 10वीत आहेत ना तुम्ही, तर आता तुम्ही 10वीचा विचार करा, 12वीच्या रिझल्टचा विचार करू नका. 12वीचा आपण नंतर बघू. आज तुम्ही 10वीचे बोर्डचे एक्झाम आहेत, म्हणजे तुमचे कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 आहे ना, त्याची व्यवस्थित लिस्ट बनवा. त्याच्यातून काय बेस्ट मिळवता येतं ते बघा, कोणती ब्रँच घ्यायची काय नाही याचा विचार करा. जेव्हा आपण 11वी-12वीत जाऊ तेव्हा आपण त्याचा विचार करू. म्हणून काय होतं, मुलं स्पॉट राऊंडच्या भरोशावर हे कॅप राऊंडचे फॉर्मच नीट भरत नाही, आणि मग तिकडेही काही भेटत नाही, इकडेही काही भेटत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे अशी चूक आपण करायची नाहीये, आणि कोणीही काही सांगितलं की तर त्याच्याही जास्त विश्वास ठेवायचा नाहीये. ह्या सगळ्या फॅक्ट्स आहेत. ओके, आय होप हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. पॅरेंट्सचं आय होप हे डाऊट्स क्लिअर झाले असतील. नक्की कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. मी का म्हणतो माहिती का की कळवत चला, कारण काय होतं, मला तुमचे नावं दिसत नाहीत. आता तुम्ही व्हिडिओला लाईक करत असाल, कित्येक लोक लाईक करतात, सबस्क्राईब करतात, पण मला नाव नाही दिसत की कोणी लाईक केलंय, कोणी सबस्क्राईब केलं. पण तुम्ही कमेंट केली ना, मला तिथे तुमचं नाव दिसतं. किंवा कधी कधी लोक टाकतात लातूरवरून आहे, साताऱ्यावरून आहे, इकडून आहे, तिकडे, मला नावं थोडीफार फॅमिलीवर होतं. कित्येक जणांची आता मला कमेंट्स मधली रेग्युलर जी कमेंट्स आहेत, जसं की नारायण ते कोणी सर आहेत, मला वाटतं ते माझ्याकडे गेले काउन्सिलिंगला, पण कित्येक लोक आहेत, राजची कमेंट आहे, मला ते नाव पाठवून गेली आहेत आता. तर मला ते थोडंसं इंटरॅक्टिव्ह वाटतं की हां, मी जे व्हिडिओ बनवतोय तुमच्यापर्यंत पोहोचतायत आणि ते तुम्ही बघताय. त्यामुळे नक्की उद्या कोणता व्हिडिओ हवा आहे तेही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.